या जरा घाई करा. सन्माननीय आदरणीय रुपेशजी जाधव साहेब इथे उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि तसेच कोल्ड्रिंकची बॉटल दिली जाईल. एस राजन सोनी आपण देखील हात लावायचा थोडासा. मोनित कडू आमचे कॅमेरामॅन. येस सर, थँक्यू सो मच. तसेच रुपेश दादा आपल्याला विनंती असेल की आपण मुख्यमंत्र्यावरती विराजमान व्हायचे. थँक्यू सो मच. आणि तसेच आपण पुढच्या मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय तो धीरज आणि तसेच 34 धावा तसेच एक विकेट आपल्या नावावरती अर्जित करून घेतली होती. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी जाधव साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जे की मॅन ऑफ द मॅच आहे ते पुरस्कृत करायचे धीरज ज्याला. चला धीरज आपण यायचंय. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी भीमराव साहेबांकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक धीरज करता आलंय. एकदा जोरदार टाळ्या होत्या धीरज करता. वेल प्लेड धीरज. 34 धावा तसंच एक विकेट आपल्या नावावरती अर्जित करून घेतली होती. येस नक्कीच टाइम घ्यायचा होता पण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तर धीरज तुमच्याकरता देखील 2 शब्द असतील. 1 मिनिट जरा थांबायचे. आपण जेव्हा जर बघितलं ना प्रज्ञेश बाद झाला तसेच तुमच्या आघाडीचे फलंदाज बाद झाले त्यावेळेस मनामध्ये काय चाललं होतं? काय पण करून मॅच जिंकायची आहे. आणि तसे जर बघितलं मध्ये 18 चेंडू मध्ये 50 धावा अतिशय जास्त होता त्यावेळेस मनामध्ये काय चाललं होतं? 18 मध्ये 50 चेस होतील असं वाटलं होतं का? वाटलं तर होतं करणार. जर एकटा स्ट्राईकवर राहणार तर ते पण पूर्ण करणार. यस नक्कीच कॉन्फिडन्स बघा. वेल प्लेड. या पोराचा कॉन्फिडन्स बघा. जर एकटा असता तरी देखील मॅच जिंकवली असती. आणि तसेच 2000 रुपयाचं पारितोषिक तरी तुझ्याकरता होतं. तसेच सन्माननीय आदरणीय प्रवीणजी भीमराव साहेबांच्या माध्यमातून तसेच धीरज आपण पुन्हा एकदा थांबायचंय. तसेच रमेशजी धावना साहेबांना विनंती असेल की आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते देखील आणखी एक मॅन ऑफ द मॅच पारितोषिक बाकी आहे कालचं ते धीरज याला द्यायचंय. वेल प्लेड वन्स अगेन धीरज. येस थँक्यू सो मच. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्यमंत्र्यावरती विराजमान व्हायचे. तसेच धीरज याला देखील लाख लाख शुभेच्छा असतील पुढील सामन्याकरता. ऑल द बेस्ट. जावेत आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जिथे आपल्या समोर विजय जोडले जातील. थँक्यू सँडी. प्रणित पाटील षटकातील पहिला चेंडूवरती स्वागत केलं प्रणितचं देखील. मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त 2 धावा. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपण बघितलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. प्रणित पाटील षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव निश्चित टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. चांगलं षटक टाकावं लागेल प्रणित पाटीलला. यावेळेस जर आपण बघितलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. समोरच जर आपण बघितला फलंदाज परशुराम मोकाशी आहे. त्याच्याकरता पहिल्या ओव्हर मध्ये जवळजवळ 5000चं कॅश प्राइज देखील लागलं होतं. यावेळेस आणखी एक डॉट चेंडू. युवा वर्सेस सिनियर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रणित पाटीलचा जर विचार केला तर एक युवा गोलंदाज आहे. टॅलेंट आहे भरपूर. मात्र समोर देखील फलंदाज आपण बघितला तर भरपूर टॅलेंट आहे. परशुराम मोकासी लेजंड खेळाडू आहे. षटकातील पुढचा चेंडू. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस ओळखलं गेलं गोलंदाजाचा टप्पा आणि त्याच्यानंतर अचूक फटका पाहायला मिळाला. 6 धावन करता हा षटकार. कर
धन्यवाद डीजे. अजून जर या ठिकाणी 2 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज 5000 वरनं थोडंसं कमी कॅश प्राइज या ठिकाणी दिले गेले. आता मात्र 1000 रुपयावरती आले. 3 षटकार मारले तर 1000 दिले जातील. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पहिला षटकार तर या ठिकाणी आलाय. राजेश तिवारी कारण निश्चितच 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ओहो दांडी गुल केलं या ठिकाणी. स्पर्शीनं मोकाशी देखील होतोय. आउट. धावसंख्या झाली आहे ती 21. प्रणित पाटीलकडनं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. विक्रम त्याच्यानंतर आकाश त्याच्यानंतर धीरज 3 खेळाडूंचा आतापर्यंत चांगला रोल राहिलाय. त्याने 100चा आकडा क्रॉस केलाय. ओहो यावेळेस लेग बिफोरची अपील केली गेले आणि हार्ड फॅक्टर हा चेंडू आहे असं पंच दर्शवत आहेत. आणि अशा पद्धतीनं झाली या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजून सुद्धा 2 ओव्हरचा मॅच बाकी आहे. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी करावा लागतील. विक्रम चव्हाण येते गोलंदाजी करण्यासाठी. सातिवले प्रीमियर लीग वरती विक्रमने आपला विक्रम प्रस्थापित केलाय. काय जबरदस्त बॅटिंग. अर्धशतक देखील विक्रम. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. या ठिकाणी एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. विक्रम करता सुवर्ण संधी. प्रत्येक विकेट करता अक्रमभाई यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ओहो 500 रुपये एटीएम मधून कपात. थँक्यू डीजे. आपण जर बघितलं ना अक्रम भाई विक्रम भाई आणि फलंदाज चक्रम भाई करून टाकलंय. कारण की चक्कर मध्ये होता कशा प्रकारे स्ट्रोक खेळू अक्रम भाई होते. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक विक्रम करतं आणि फलंदाजाला चक्कर मध्ये टाकलं. चक्कर झाले. फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन. थोडासा फनी क्रिकेट फनी मोमेंट या ठिकाणी आपण निश्चितच करणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच विल्सन. पाचशे रुपयाचा कॅश प्राइज तर या ठिकाणी पटकावलाय. षटकातील पुढचा चेंडू. ओ अजून एक फलंदाज बाद. आउट. धन्यवाद डीजे. पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये पंचांपर्यंत.
पहिल्यांदा बॅटिंगवर येतोय. अजय वजय अजित आहे की अजय? अजय 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 काय काय नाव काय त्याचं? हे काय अजित आहे का अजय आहे? अजय 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 टाकले. हा हा अजय अजित अजित ना हा अजित रे बरोबर अजित ना. ऋषी मंगेश धन्यवाद डीजे. धावसंख्या जर आपण बघितली धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 22 धावा आणि 4 महत्वाचे विकेट या ठिकाणी बाद झालेत. विकेट ऑन हॅटिक वरती विक्रम यावेळेस मात्र मोठा विकेट चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. वृंदावनी कृष्णान वाजविली बासरी वृंदावनी कृष्णान वाजविली बासरी. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि या ठिकाणी षटकार देखील लागला गेलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळलं होतं. 1 धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 28 धावा. तिसरं षटक चालू आहे. 30 धावा धावफलकातील लागल्या गेल्यात. अजून सुद्धा शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जरूर पाहायला मिळाल्यात मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. षटकातील पुढचा चेंडू चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि अशा पद्धतीने फलंदाज देखील झाला या ठिकाणी बीट डॉट चेंडू. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती तुषार 11 टीमच्या त्या म्हणजेच 30 धावा. धन्यवाद डीजे. बाला येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका मात्र तेवढ्याच चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण. फलंदाज आउट. दिनेश धोदडे येतोय न्यू बॅटर. आतापर्यंत जर आपण बघितले ना तर फलंदाज बाद झालेत 5 आणि धाव फलकावरती धावा आहेत फक्त 30. अधिराज्य गाजवलंय पार्थ वॉरियर्स टीमनं. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताळलं होतं. 1 धाव वेगानं पूर्ण केली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती.
3.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 33 वरती. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा. पहिला विकेट नंतर 2 आणि 1 दिनेश हा, दिनेश. 33 वरती 5 आहे ना. 3 बॉल बाकी आहेत ना. तर धावचीच्या मध्ये फलंदाज आणखी एक या ठिकाणी आऊट होतोय. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले तुषार 11 चे. प्रथम ओहो यावेळेस बॅट थोडीशी अगोदर फिरले गेले. आणखी एक नॉट आउट असणार आहे कारण बेल्स खाली डाऊन करायची होती. तर पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 33 धावा आणि 34चं लक्ष. एक छोटं टार्गेट आहे मात्र कधी कधी छोटं टार्गेट देखील मोठं होऊन राहत आहे. लो स्कोरिंग सामने देखील रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल. बघूया त्याच पद्धतीचा सामना जर आपल्याला पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसातील एक मॅच राहिला होता. प्रज्वल 11 वर्सेस गावदेवी वॉरियर्स या दोन टीम मध्ये हा मॅच खेळवला जाईल. चला टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये आमच्या समालोचक सज्ज आहेत. त्या ठिकाणी सन्मान्य आदरणीय प्रदीपजी पांडेकर साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम प्रदीप दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल सातिली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. तसेच आपणास देखील विनंती असेल की आपला शुभ हस्ते टॉस करायचा आहे. एका साईडला आपण बघणार आहोत प्रज्वल 11 तसेच त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वॉरियर्स. तसेच आपण जर बघितलं तर प्रज्ञेश यांचे पिताश्री आपण त्यांना बघतो त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मित्रांनो सातत्याने जेव्हा आपल्या पुत्राचं नाव येते ना कुठे ऐकलं तर आपल्या पिताश्रींना नक्कीच प्राऊड फील होतं. तसेच देखील त्यांना देखील होत असेल याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. दोन्ही संघांचे करदार विनंती असेल की आपण टॉस मध्ये यायचे. आमचे प्रमुख अतिथी देखील टॉस बॉक्सच्या दिशेने आलेत. प्रज्वल 11 आणि गावदेवी वॉरियर्स. चला लवकर जर घाई करा. आपण बघतायत सन्माननीय आदरणीय प्रदीपजी पांडेकर साहेब प्रज्ञेश यांचे पिताश्री आणि त्यांच्याच मुलांना देखील बघितलं तर चांगलं शानदार भारदान असं आयोजन केलंय. एका साईड आपण बघतोय गावदेवी वॉरियर्स आणि तसेच त्यांच्या विरोधामध्ये प्रज्वल 11 संघाचा करदार. लीग स्टेजचा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांकरता शेवटचा सामना असेल. प्रदीप साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गावदेवी वॉरियर्सचा पहिला कॉल असेल. 2023चा कॉल होता पण प्रीमियर लीग आलाय. थँक्यू प्रदीप सर. आपणास विनंती असेल की आपण शुभेच्छा द्यायच्या आणि तसेच मुख्य मंचावरती विराजमान व्हायचे. तसेच आपण बघितलं प्रज्वल 11 संघाचा करता नाणेफेकीचा कौल जिंकला. काय डिसिजन असेल? बॅटिंग करणार आम्ही. बॅटिंग करणार. तसेच शेवटची मॅच आहे. टुर्नामेंटचे दरवाजे बंद झालेत तर नक्कीच निश्चित स्वरूपात म्हटलं तर वाईट वाटते. याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. पुढील टुर्नामेंट करता नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. असे कुठले फलंदाज आहेत असे कुठले फलंदाज आहे की तुम्हाला नक्कीच धावसंख्या मोठी उभारण्याकरता प्रयत्न असेल? परसू, किरण, विक्की. जर टार्गेट किती सेट केलं जाईल समोर संघाकरता? 60+ करणार. 60+ नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि तसेच जर टॉस जिंकला असता तर आपलं डिसिजन काय असतं? प्रथमतः बॅटिंग. बॅटिंग पाहिजे होती पण आता बॅटिंग मिळणार नाही. समोर संघाला देखील बॅटिंग पाहिजे. त्यांनी बॅटिंग केली. आपण जर बघितलं तर टॉस वरती हेड अँड टेल असतो. याच्यावरती एकाचीच इच्छा पूर्ण होते. त्यांची इच्छा पूर्ण झाली, तुमची होणार नाहीये. गोलंदाज अगर देखा जाए तो गेंदबाजी हिस्से में आई है. सामने वाली टीम को कितने पर रोकने का प्रयास करेंगे? 40 से 50.
40 से 50 ऐसे कौन से गेंदबाज है जो 40 से 50 के अंदर रोकने में हेल्प करेंगे आपको? बाबू सोनी, भाजी। बाबू सोनी के बारे में क्या कहना चाहेंगे? बेहतरीन खेल कर रहे थे लेकिन शायद ये खेल पहले आना जरूरी था. हाँ, थोड़ा लेट हो गया हम लोग. येस, लेट टू लेट बट अप टू डेट. खूप खूप शुभेच्छा असतील. आपण सगळं बघितलं तर प्रज्वल एल्लोर संघाच्या करता नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रण दिलं जातं ते गोलंदाजीचं. थँक्यू सो मच. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. विजय आपल्या सोबत जोडले जातील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विजय. धन्यवाद. तर सँडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर दोन महत्वाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रम चव्हाण अँड कल्पेश. हो, पहिला चेंडू जर आपण बघितला तर अप्रतिम या ठिकाणी हाताळला होता, वेगानं हाताळला होता. डॉट चेंडू. टॉस कोण जिंकला होता? प्रज्वल ना. यावेळी चेंडूला उडवला जातोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू जाईल डेपो मध्ये डिपॉझिट केला जाईल. येता येतं 1 की 2 धावा क्वेश्चन मार्क असेल पंचांच्या दिशेने वळतील. यस, 2 धावा येत आहेत. तसेच आपण बघितलं तर रोहित कांबळे अतिशय फाट मेहनत घेत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाजाचा विचार केला तर आपण प्रथम याला बघतोय. या सुमित यांचं देखील आगमन झालंय. आमचे मित्र सुमित, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. सुमित शेळके. यामुळे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. फटका फसला जातोय. प्रथमच्या खात्यामध्ये प्रथम विकेट आली असती पण झेल सुटला जातोय. मित्रांनो, झेल टिपणं जरा गरजेचं होतं. आपण जर त्या खेळाडूची जर बॉडी लँग्वेज बघितली कदाचित असं वाटतं की जिम मध्ये ट्रेनर आहे. बॉडी शैली बघा आपण. तसे जास्त बायसेप मारल्या कारण कदाचित हात खोलत नाहीयेत. येणाऱ्या 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय करता 31 धावांची आवश्यकता. जर या सामन्याचा विचार केला तर प्रॅक्टिस मॅच आहे. हे दोन्ही संघांकरता अक्रम भाई यांच्या माध्यमातून 2 सिक्सर करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विक्रम करता नक्कीच अक्रम विक्रम सिमिलर वर्ड्स आहेत पण वेगवेगळे व्यक्ती आहेत. एक आमचे प्रमुख अतिथी आहेत तर दुसरे आमचे एक प्रमुख खेळाडू नव्हे तर बादशाह आहेत. आतापर्यंत सातोली क्रिकेट क्लबचे सातोली प्रीमियर लीग सीझन 2 चे बादशाह ठरले जातात. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कदाचित बॅटची एज घेतली होती मला असं वाटतंय आणि झेल सुटला जातोय. झेल सुटला जातोय. जीवनदान विक्रमला. अक्रम भाईंच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विक्रम करता झेल सुटला जातोय. जीवनदानचा फायदा अक्रम घेईन याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. तुम्ही कुठे जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. सातोली प्रीमियर लीग सीझन 2 चा महासंग्राम. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 3 धावा दाखल करते. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झाला होता जे की विकेट आहे त्याच्या बाहेर. नक्कीच आमचे विजय कॉमेंटेटर म्हणतात की दूसरे के मोहल्ले में जाने का प्रयास कर रहे थे. अगर दूसरे के मोहल्ले में जाएंगे तो आप फटके पड़ेंगे और उसी प्रकार से यहाँ पर देखने को मिलता हुआ. नो बॉल, अगली गेंद फ्री हिट. आप किधर भी इस गेंद को मार सकते हो. अगर देखा जाए ना इस टूर्नामेंट में सिर्फ एक ही नाम गूंजा है अभी तक. विक्रम विक्रम एंड विक्रम. फ्री हिट. यावेळेस बॅटची एज घेतली होती. तसेच आपण पाठीमागे जो बॅनर बघतोय ना क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या बॅनर अभिवादन करणारा स्ट्रोक होता. सलाम ठोकणारा हा स्ट्रोक होता. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता आणि तसेच जर आपण म्हणत आपण जर विक्रमचा जर विचार केला ना कुठलाही चेंडू त्याच्याकडे फ्रीटच असतो. चेंडूला फक्त उडवण्याचा प्रयत्न करतो बाकी त्याला काही दिसत नाहीये. 19 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्याच्या हाताने चेंडूवर फक्त कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 28 धावांची आवश्यकता. तुम्ही कुठे जाऊ नका. मी जातो डीजे कडे. मी असा गेलो आणि असा आलो. येणाऱ्या 18 मध्ये 28चं समीकरण बाकी आहे.
जरा कैसे हम करते हैं यार अब की बात तरीका हम बताएंगे हम बताएंगे कैसे दुश्मन पे हम मरते हैं यार अब की बार तरीका यस थँक्यू सो मच. आपण बघतायत जे काही प्रेक्षक वरती चढून देखील सामन्याची मजा घेतायत. आपण जर बघितलं ना नक्कीच तंबाखू लवर आहेत मित्रांनो. आपण जर बघितलं ना प्रत्येक व्यक्तीला कशाची लत असते. आम्हाला पण लत आहे पण आम्हाला फक्त क्रिकेटची लत आहे. आम्हाला नशा आहे. आम्हाला फक्त क्रिकेटचा नशा आहे. दुसरा नशा आम्हाला नाहीये. यांना जर समीकरण बघितलं ना 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय करता 28 धावांची आवश्यकता. मॅच इंटरेस्टिंग मोड वरती येऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्क वरती सौरभ. यावेळेस पहिल्या चेंडूवरती दिशा भरकटली जाते. वाईडचा इशारा तर पंचांच्या माध्यमातून आपण तर धाव संख्येमध्ये भर पाडली तर निकट धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 7 चकड्यावरती. तसेच आमचा ग्राउंड बॉय परशा याने देखील अफाट मेहनत घेतली आहे टुर्नामेंट करता. गेले 3 दिवस राबतोय हा. तुला देखील परशा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून एक सल्यूट असेल. छोटा पॅक बडा धमाका. चाकू टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पूल केलंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव सहज सोपे रूपाने अर्जित केली जाईल. आणि तसेच विक्रम म्हणतोय यू वेट अँड नाव माय टर्न. आणि 1 बाउन्सचा देखील इशारा आला होता पंचांच्या माध्यमातून. यस आप सही बता रहे कि लीग स्टेज की यस देखा जाए तो सेकंड लास्ट मैच है इस लीग मैचेस की. इसके बाद भी एक आखिरी मुकाबला आना बाकी है. इस बार गेंद को उड़ाना चाहते थे. गेंद और बल्ले में जो संपर्क चाहिए तो हो नहीं पा रहा है आज. शायद विक्रम आज लय में नजर नहीं आ रहे. अगर पार्थ वॉरियर्स को जीत के साथ आगे बढ़ना है तो विक्रम का चलना जरूरी होगा. 16 में 25 की जरूरत है. यहाँ पर ज्यादा कुछ बचा नहीं इस मैच में. अगर देखा जाए तो पार्थ वॉरियर्स के कब्जे में यह मैच है. लेकिन इस बार भी गेंद को उड़ाना चाहते थे. पीछे फील्डर मौजूद है तुषार. और देखा जाए तो गेंद को जब तक पकड़ फेंकी करेंगे तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हुए 2 के साथ टीम की रन संख्या बढ़ेगी. जाकर पहुंचेगी टीम की डबल डिजिट में. 11 के आंकड़े पर टीम अभी तक जाकर पहुंची है. पार्थ वॉरियर्स की टीम इस मैच में अभी भी दोस्तों जान बची है. 15 गेंदें बची है. 23 की जरूरत है. आपको ही मजा आइए देखते रहिए सातिल प्रीमियर लीग सीजन 2 बेहतरीन मुकाबले. इस बार गेंद को कवर्स के सर के ऊपर से खेलना चाहते थे. गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ और गेंद डॉट के स्वरूप में छुपते हुए कीपर के हाथों में. अभी भी 14 गेंदें बची है. 23 की जरूरत है. अगर देखा जाए ना 2 गेंदें क्रुशियल गेंदें रहेगी. ये फिर से चले गेंदबाज सौरभ. इस बार गेंद को फिर से उड़ाना चाहते थे. गेंद चली बगीचे में. 1 रन आसानी के साथ मुकम्मल. डिक्लेयर के स्वरूप में जोड़ा जाएगा बल्लेबाज के खाते में. पीछे की तरफ हम देखे जाएंगे तो दोस्तों तो बगीचा है जिसे पार्क कहा जाता है. तालाब भी है. शायद नहाने गई होगी. गर्मी का माहौल बढ़ चुका है. जिस प्रकार से देखा जाए तो गर्मी बढ़ती तो लोग 2-3 बार नहाते दिन में. गेंद को भी नहाना जरूरी था. गेंद गई पार्क में वापस नहीं आएगी. उसको हमने अलविदा कह दिया है. अगर देखा जाए तो इस मैच में अभी भी 13 गेंदें बची है. 22 की जरूरत. ये बिंदी गेंद आएगी तो मैच बन जाएगा. तुषार 11 टीम इस मैच को बुना चुके यहाँ पर. 34 की जरूरत थी लेकिन दूसरे ओवर की आखिरी गेंद बची है. फिर भी अभी तक मैच का समीकरण संतुलन समान है. इस बार भी उड़ाना चाहते थे तारामंडल में. गेंद और बल्ले में संपर्क हुआ नहीं. मैंने बताया था ये बिंदी गेंद आएगी तो मैच बन जाएगा. इस मैच में अभी भी 12 गेंदें बची है. जीत के लिए 22 रनों की जरूरत. यानी कि आपके पास रिक्वायर्ड रन रेट जो था अभी बढ़ चुका है. 11 के ऊपर पहुंच चुका है. अगर देखा जाए तो रिक्वायर्ड रन रेट जो 11 का था अभी रिक्वायर्ड रन रेट अभी जाकर पहुंचा है 11 के आंकड़े पर. यानी कि आपको हर ओवर में 11 रन बनाने पड़ेंगे. नक्कीच तुम्हाला जर मराठी असणार तर तुम्हाला नक्कीच महेश यांची आठवण आली तर महेश कोठारे यांची आठवण येईल. जुन्या काळातील सुपरस्टार हिरो असं म्हटलं जातं. यावेळेस विक्रम करतोय आक्रमण. चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार. षटकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा.
थँक्यू डीजे. जरा एक मिनिट थांबवतोय. अक्रम भाई यांच्या माध्यमातून जर दुसरा षटकार आला तर 500 रुपये आहेत. नक्कीच अक्रम भाई आज बँकेमधून काल जाऊन बँकेमधून जाऊन आलेत. इसमें कोई दौरा है नहीं. शायद एटीएम भी आज खुलकर आज मन भर के आज पैसा लुटाएंगे. विक्रम के पास स्ट्राइक है. एक छक्का आएगा तो 500 आपके खाते में. ये लीजिए, गेंद को उड़ाया लेकिन गेंद और बल्ले में जो संपर्क चाहिए था हो नहीं पाया. और ये कैच देखिए आप, कैच ऑफ द डे, कैच ऑफ द टूर्नामेंट. दिनेश बेहतरीन कैच लपका यहाँ पर, बेहतरीन. और ये देखिए आप स्पोर्ट्समैन स्पिरिट देख सकते हो आप, जो कि दोनों अच्छे दोस्त भी है. और देख सकते हैं आप, एक दोस्त ने कैच पकड़ा, दूसरे दोस्त को मैदान के बाहर जाना पड़ेगा. कैच ऑफ द डे, कैच ऑफ द टूर्नामेंट है दोस्तों ये. थँक्यू डीजे. अक्रम भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय दिनेश करता. अक्रम करता देखील होतं पण आता दिनेश करता आलाय, कारण की दिनेशने चांगला जेल टिपलाय. मित्रांनो आज बघितलं ना, जर कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. जो कि 12th मैन होते हैं उनका भी रोल अदा कर रहे हैं अपने हमारे कमेंट्री बॉक्स में. सुमित जो कि 12th मैन है, लेकिन अच्छी इंफॉर्मेशन हमारी तरफ दिखाते हुए बाला आए, गेंद को उड़ाया, पीछे नीचे फील्डर, एक और कैच छूट गया यहाँ पर. शायद अजीत की जगह पे अगर दिनेश होते ना, अकरम भाई फिर से 500 दे देते, लेकिन यहाँ पर दिनेश थे. इस बार अजीत थे. कैच छूट गया, दिल टूट गया यहाँ पर. एक रन जहां पर मिलना चाहिए था वो फिर भी वहां पर 2 रन मिल चुके. बाला के पास फिर से स्ट्राइक रहेगी. बाला बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. हमने देखा था कल के दिन में एक्स्ट्रा कवर्स के ऊपर से जो 6 मारा था ना, जो कि हेलीकॉप्टर उड़ा था, दर्शक दीर्घा में लैंड किया था. मैंने इस टूर्नामेंट में उस शॉट से बेहतर कोई शॉट अभी तक देखा है नहीं. शायद आने वाले वक्त में देखने को मिल सकता है. गेंदबाजी फिर से महेश. ये लीजिए, बाला फिर से बड़ा स्ट्रोक तलाश रहे. यहाँ पर बाला का खेल जो है वो स्वाभाविक खेल ये नहीं है, वो उनको बड़ा शॉट तलाशते हर मर्तबा. 2 रन फिर से आसानी के साथ मुकम्मल. 2 के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंचेगी 22 के आंकड़े पर. इस मैच में 8 गेंदें बची है. जीत के लिए 12 की जरूरत है. दोस्तों आपके लिए मैं बताना चाहूंगा कि पार्थ वॉरियर्स टीम अभी तक इस टूर्नामेंट में हारी नहीं है, और जो कि 7 टीम इनके खिलाफ लड़ चुकी है, लेकिन उनको अभी तक कोई मात दे नहीं पाया है. ये लीजिए, इसको फिर से उड़ाना चाहते थे. ये गेंद भी चली पार्क में. चलिए दर्शकों, गेंद वापस दे दीजिए. आपको वापस गेंद दी जाएगी. प्लीज रिक्वेस्ट रहेगी, आप गेंद वापस दे दीजिए. सन्माननीय आदरणीय दिलीपजी केवट साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. तसेच मुन्ना यादव साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम मुन्नाभाई. तसेच आकाश उपाध्याय साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम आकाश दादा. यस, लालू जैसे प्लेयर जो कि आज कैच छोड़ रहे हैं, ये पहली बार देखने को मिलता है. ये सातवीं प्रीमियर लीग का कुछ अलग सिस्टम है. यहाँ पर बल्लेबाज 0 पर आउट हो जाए उस पर भी 500 लगते हैं. अगर गेंदबाज ने यहाँ पर कैच छोड़ा उनके ऊपर भी पैसे लगते हैं, और 0 पर आउट हो जाए उस पर भी पैसे लगते हैं. ये सातवीं लीग का कुछ अलग रनधन अकाउंट में कुछ शामिल किया गया है. जो कि आखिरी गेंद थी उस पर 2 रन आए. 2 के साथ रन संख्या बढ़ेगी, जाकर पहुंचेगी 25 के आंकड़े पर. इस मैच में 6 गेंदें बची है, 9 की जरूरत. और लालू ने भी कैच छोड़ा है. लालू भी बता रहे कि मेरे कपड़े खोलकर देखिए, मैं भी इंसान हूं. जिस प्रकार से सुपरमैन होता है, उनके ऊपर भी लाल कपड़े होते हैं, उनकी निशानी होती है. ये खिलाड़ी की निशानी होती है. देखिए यहाँ पर दर्शक भी यहाँ पर मजे उठाते हैं, क्योंकि दर्शक के ऊपर चेहरे पर स्माइल नहीं आएगी तो हमारा कुछ काम है नहीं. हर किसी को मौका मिलना चाहिए.
इस मैच में 6 गेंदें बची है, 9 की जरूरत। और देखा जाए तो हमारे पार्टी नेटवर्क की टीम अच्छा काम कर रही है और हमारे जो कि देखा जाए तो हमारे कमेटी मेंबर्स उन्होंने भी अच्छा काम किया है। इस बार शायद खराब गेंद हो सकती है, अंपायर शायद इंटरेस्टेड रहेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। एक हाथ बाहर की दिशा में निकला यानी कि नो बॉल का इशारा आएगा। अगली गेंद फ्री हिट, आप हेलीकॉप्टर उड़ा सकते हैं अंपायर दर्शाते हुए, आप किधर भी मार सकते हैं इस गेंद को, ये दर्शाते हुए नो बॉल, 1 रन ऐड किया जाएगा। जीत के लिए 6 गेंदों में 8 की जरूरत है। ये लीजिए बैकफुट पर जाकर बड़ा शॉट तलाश रहे थे, यहाँ पर रनआउट का मौका है, डायरेक्ट हिट और बल्लेबाज गॉन। शायद अजीत थे जिन्होंने कैच छोड़ा था, इस बार निशाना सही ठिकाने पर लगाते हुए। और दिनेश भी, आप दिनेश को देख सकते हैं, बहुत ही खुश है क्योंकि 500 का नोट उनकी जेब में जाने वाला है, इसी की खुशी है उनके चेहरे पर। इस बार शायद खराब गेंद होगी या नहीं, ये तो क्वेश्चन मार्क करेगा, लेकिन अच्छी गेंद है। शायद देखा जाए तो टप्पा पड़ने के बाद गेंद शरत करती हुई नजर आई थी, बिंदी गेंद यहाँ पर नजर आती हुई। इस बार गेंद हवा में और गेंद चली मैदान के बाहर, बेहतरीन सिक्सर यहाँ पर। यस बाला, बेहतरीन बल्लेबाजी। ये लीजिए बाला का बल्ला फिर से चला, लेकिन यहाँ पर कैच छूट गया। 2 रन की जरूरत है, यहाँ पर दूसरे के लिए आना चाहते हैं, शायद दूसरा रन मुकम्मल हो जाएगा, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है। 2 रन आसानी के साथ मुकम्मल और यहाँ पर टीम जीत गई। यहाँ पर पार्थ वॉरियर्स, पार्थ वॉरियर के साथ आज तक कोई वॉर नहीं कर पाया इस टूर्नामेंट में। देखा जाए तो लीग मैचेस के, थैंक यू सो मच, थैंक यू। यस बाला बाला बाला, बाला का नाम ही यहाँ पर सोच में कर डाला सबको। परशुराम 9 गेंदों में 15 रन बनाते हैं, उसके बाद देखा जाए तो अजीत 3 गेंदों में 8, उसके बाद विक्रम, अच्छी गेंदबाजी थी। बल्ले के साथ योगदान कम था, लेकिन आज गेंद के साथ ज्यादा योगदान था। शायद बल्लेबाजी आज रास नहीं आई, लेकिन गेंदबाजी अच्छी थी। विक्रम ने तुषार 11 को जल्दी से जल्द रोका, 33 के आंकड़े पर 34 का टारगेट खुद के लिए सेट करके लिया, उसके बाद में प्लेटफॉर्म सेट कर दिया। बाला बेहतरीन, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय बाला। जल्दी से चला चला, झालं टीम मीटिंग। विक्रम विनंती असेल, चला आपण नक्कीच देवाचं वंदन करून घ्या, त्याच्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने बाहेर जायचंय। पार्थ वॉरियर्स टीम को आज तक इस टूर्नामेंट में हरा नहीं पाया कोई, उनको कोई भेद सके ऐसी कोई टीम बनी नहीं अभी तक। ये देखिए, ये जलवा है, ये जलवा देखिए आप, ये सेलिब्रेशन देखिए, और इस सेलिब्रेशन का पूरा क्रेडिट जाता है यहाँ पर बाला को। बाला ने भी बता दिया कि हमारी टीम अभी तक हारी नहीं है और आगे भी नहीं हारेगी, क्योंकि अभी हम जिंदा है, टाइगर अभी जिंदा है। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। चला तुषार पटापट, थैंक यू डीजे। तुषार सर भाई पटापट, तुषार बघते चला फटाफट आपण। दिनेश आपण देखील यायचे, आपलं देखील 500 रुपये नक्कीच डोक्यामध्ये दळवळत राहतील, फटाफट या चला।
थँक्यू डीजे. चला विक्रम करता देखील 500 रुपयाचं पारितोषिक अक्रम भाई यांच्या माध्यमातून विकेट करता आणि दिनेश करता देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. झेल करता जो कॅच पकडला तर मित्रांनो कॅच ऑफ कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव केला जाईल. आपल्या समय जोडले जातील. चला मानवमाचा मानकरी ठरला जातो बाला दिनेश आणि तसेच विक्रम ठिकाण करता पारितोषिक आपण यायचंय. तसेच आपण बघितलं ना मानव मॅच करता स्वर्गीय विठ्ठल पुजारी साहेबांच्या स्मरणार्थ आपण जी ट्रॉफी बघितली तसेच पुरस्कृत आहेत आमचे यल्लाप्पा पुजारी साहेब. त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि चला सर्वांना विनंती असेल बाला आपण जे की सामनावीरची जी ट्रॉफी बघतोय ना स्वर्गीय विठ्ठल पुजारी साहेब यांच्या स्मरणार्थ आपण जी ट्रॉफी बघतोय तसेच आमचे पुरस्कृत सौजन्य आहेत यल्लाप्पा पुजारी साहेब. स्पेशल थँक्स तुम्हाला देखील एक असेल. तसेच मॅन मॅचची ट्रॉफी आपण पुरस्कृत करणार आहोत सन्माननीय आदरणीय मनीजी टोकरे साहेबांच्या शुभ हस्ते जी की मॅन ट्रॉफी तसेच एक कोल्ड्रिंकची बॉटल आहे ती दिली जाईल बाला याला. वेलकम बाला यायचं आपण. चला घाई करा.